आज आहे कोकण कोस्टल राईडचा डे 2 आणि आज आम्ही विजिट करणार आहे सिंधुदुर्ग फोर्ट, कुणकेश्वर टेम्पल, आरेवारे बीच. त्यानंतर आमचा आजचा फायनल स्टे असणार आहे गणपतीपुळेमध्ये. रनिंगमध्ये बाईकचे इंडिकेटर तुटल्यामुळे सकाळी सकाळी ते इंडिकेटर सर्जरी करावी लागली. त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलोय सिंधुदुर्ग फोर्ट फेरी पॉईंटवरती. इथे 100 रुपये पर पर्सन एंट्री तिकीट आहे आणि इथे फक्त कॅशच ॲक्सेप्ट केली जाते. बोटनी 10 मिनिट प्रवास करून किल्ल्यावरती येऊन पोहोचलोय आणि याच किल्ल्यावरती आपल्याला छत्रपती शिवरायांचं मंदिर पाहायला मिळतं. पुढे बाईकमध्ये पेट्रोल टॉपअप करून आम्ही निघलोय कुणकेश्वरच्या दिशेने. वाटेतच लागलेल्या ब्रिजवरती 10 मिनिट ब्रेक घेतला, इथे थोडासा फोटोशूट केला आणि त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलोय कुणकेश्वर टेम्पलमध्ये. त्यानंतर पुढे आम्ही सनसेट पाहण्यासाठी निघलोय आरेवारे बीचच्या दिशेने आणि हा जो रोड आहे खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही एक वेळेस तरी या रोडने प्रवास केलाच पाहिजे. पुढे ठरवल्याप्रमाणे सनसेट होण्याआधीच आरेवारे बीचवरती येऊन पोहोचलोय. त्यानंतर इकडचा व्ह्यू आणि सनसेट एन्जॉय केला आणि आजचा आमचा स्टे असणार आहे गणपतीपुळेमध्ये. जर तुम्ही पण कोकण कोस्टल राईडचा प्लॅन करताय तर आपल्या रूटचा आधीच ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घ्या, कारण का इथे काही एरियामध्ये अजिबात नेटवर्क नसतं. ही रील आपल्या बायकर मित्रांना नक्की शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.